खासदार ओमराजे निंबाळकर पुण्याहून धाराशिवकडे रवाना झालेत। आज संध्याकाळी 4 वाजता मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते बैठक घेतील आणि बैठकीनंतर ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत राहतात का, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दरम्यान काही वेळापूर्वीच ओमराजे निंबाळकर हे पुण्याहून धाराशिवकडे रवाना झालेत। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। मी काल सांगितल्या पद्धतीनं आज धाराशिवमध्ये जातोय। माझ्या कार्यकर्त्यांना मी वेळ दिली आहे 4 वाजताची। धाराशिवमध्ये गोर्धनवाडी या ठिकाणी मी सगळ्यांना बोलवलंय। सगळ्यांशी चर्चा करून मग मी माझा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेन। ज्याला ओमराजे त्याच्या घरातला माणूस वाटतंय, मला वाटतं ती माणूस तर त्याच्या घरातल्या माणसाला म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अशा पद्धतीनं उद्धार करेल मला वाटत नाही। पण काही लोकांनी केला, सहन केलं, मी तेही सहन केलं। पण मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबानं नेमकं तुमचं काय वाटोळं केलंय, माझ्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिलाय? बरं, माझ्या निस्त्या चर्चेनं जर मी 3 दिवसात इतका वाईट होत असेल तर खरंच इतका वाईट आहे का मी? बरं, रील स्टार म्हणून माझी नवनी करते। रील स्टार असलेल्या माणसाला लोक मत टाकतात का? मला दुःख एक लक्षात घ्या, सन्माननीय उद्धवजी, सन्माननीय आदित्यजी आणि बाळासाहेबांच्या कुटुंबानं बद्दल माझं कधीच एक शब्द अवाक्षर जाणार नाही, गेलेलं नाही। पण दुर्दैवानं माझी इंटरव्ह्यू छापले तुम्ही, ठीक आहे, मी बोललो असेल तर तुम्ही छापा, पण न बोलता तुम्ही जर माझी इंटरव्ह्यू तशा पद्धतीनं छापणार असाल, मला वाटतं त्या गोष्टीचं मला प्रचंड दुःख आहे, वेदना आहे। त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या। तुमच्या माहितीसाठी माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही। एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही। मग खरंच आम्ही इतके वाईट आहेत का? मी असेल, आमदार कैलास पाटील असतील, प्रवीण स्वामी असतील, सोपल साहेब असतील, आम्ही 24 तास लोकांसाठी देतो। तुम्ही लोकांना विचारा, मी म्हणतोय म्हणून माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका। आम्ही लोकांसाठी उपलब्ध आहेत का नाहीत? आम्ही त्यांच्यासाठी काम करतो का नाही? मग अशा परिस्थितीत मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं? आणि इतकं वाईट, मला सिक्युरिटीची गरज नाही। मी तुम्हाला आज सांगतो, मी माणसातला माणूस आहे, सामान्य माणसानं माझं नेतृत्व घडवलंय, सामान्य माणसामधला माणूस आहे। आणि ऐका मला बिलकुल चिंता नाही त्याची। लोक मला ओळखतात, मी लोकांना ओळखतो। दरम्यान ओमराजे निंबाळकरांसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंत एकदाही सांगितलेलं नाही की मी शिवसेना सोडली आहे किंवा सोडतोय। हे जर त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं असेल तर पक्ष म्हणून त्यांच्याशी जर चर्चा संवाद होत असेल तर ती करायला काहीच हरकत नाही। असे अजून एक खासदार आहेत की ज्यांच्याशी संवाद सुरू आहे। प्रत्येकाचा विषय येतो पैसा आणि निधी हे काय फुटण्याचं कारण असू शकत नाही। त्यांना 200 कोटीचा निधी, 500 कोटीचा निधी अशी आमिष दाखवून आता 500 कोटीमध्ये 25% सरळ किकबॅक मिळते त्या लोकांना। त्या किकबॅक आणि 25 कोटीचं 50 कोटीचं जे कमिशन मिळतं आहे त्या मोहामध्ये खासदार अडकत आहेत। दरम्यान धाराशिवमधल्या ओमराजेंच्या समर्थकांनी या सगळ्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। खरं तर शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळेस खासदार ओमराजे निंबाळकरांनी आपल्या कार्यालयावरलं धनुष्यबाण चिन्ह काढलं आणि मशाल लावली। खरं तर उद्धव ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहणार हे ते वारंवार सांगत आले, मात्र आता कुठंतरी संकेत मिळतात की एकनाथ शिंदेंसोबत ओमराजे निंबाळकर यांचं जाणं जवळपास निश्चित झालंय। आज बैठक आहे, आज बैठकीनंतर ओमदादा आपला भूमिका मांडणार आहेत। काय आहे पक्षातली खतखत, कार्यकर्त्यातली खतखत?
आमचं एकच म्हणणं आहे, जी काय राजकीय भूमिका ओमराजे घेणार आहेत की बाबा त्यांचा जो निर्णय असेल, त्यांनी जो निर्णय देतील त्याच्याशी आम्ही पाठीशी राहणार, एवढं आमचं ठरलेलं आहे. त्यांना काम करत असताना ज्या अडचणी येत आहेत की त्याच्यासाठी आणि कार्यकर्त्यांची जर तुम्ही आताची समस्या पाहिल्या, कार्यकर्त्यांची त्यांच्या भागातली कामं होण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या बाबतीमध्ये जर समजा दादा जे काही निर्णय घेत असतील तर त्यासाठी आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी पाठीशी आहे, त्यांच्या मागे आम्ही उभे आहेत. दादानी बैठक बोलवलेली आहे आणि दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. पण तुम्हाला काय वाटतं, दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. काय असेल भूमिका? दादा जे निर्णय घेतील ते योग्यच घेतील. दादाजी सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करू. दादाच कुठल्याही पक्ष किंवा संघटनेमध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा त्या पक्षाशी किंवा संघटनेशी आपल्या भावना जोडल्या जातात. निश्चितच म्हणजे मनातून हे होतं आहे, पण कसं आहे, आपल्या नेत्याच्या पाठीमागं आपण जर अडचणीच्या काळात उभं राहायचं नाही तर मग केव्हा उभं राहायचं. म्हणून दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. 4 वाजताच्या बैठकीत काय चर्चा होते, काय खल होतो आणि त्यानंतर ओमराजेंची भूमिका काय पुढे येते हे पाहावं लागेल. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. तब्बल 6 बंडखोर खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्यानंतर आता उद्धव ठाकरे सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. 26 ते 29 जून दरम्यान उद्धव ठाकरे फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात दौरा करतील. 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोली मतदारसंघात तर 28 जूनला परभणी आणि धाराशिव आणि 29 जूनला शिर्डी मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतील. तर उद्या ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये भांडूप आणि घाटकोपर इथे ठाकरे भेटीगाठी घेतील. फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या प्रयत्नशील दिसतात. आज शिवसेना पक्षप्रमुख हे ईशान्य मुंबईच्या खासदारांनी जी काय बेईमानी केलेली आहे उघडपणे, आज या भागात येऊन ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत ना. त्यानंतर ते 27, 28, 29 तारखेला ते या सर्व खासदारांच्या मतदारसंघात भेटी देणार आहेत उद्धव ठाकरे. त्यांचा दौरा नागपूर, यवतमाळपासून सुरू होईल मराठवाड्यात आणि तो शिर्डीला संपेल. 5ही मतदारसंघात मुंबई बाहेरच्या माननीय उद्धवजी जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. ही एक प्रक्रिया त्याच वेळेला सुरू आहे. त्याच्यामध्ये धाराशिवसुद्धा आहे, हे लक्षात घ्या. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी बाहेर पडलं पाहिजे. फक्त त्याच मतदारसंघांचा दौरा न करता संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे, अशी खोचक प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली. फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे आता दौरा करणार आहेत. करावा, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. मी तेच म्हणतो की त्यांनी, आदित्यजींनी बाहेर पडलं पाहिजे. नुसतं घरात बसून आणि तुमच्याशी बोलून त्या ठिकाणी पक्ष वाढणार नाही आणि म्हणून चांगलं आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. नुसतं त्याच मतदारसंघात अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा त्यांनी केला पाहिजे, मला तर वाटतं. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कोल्हापुरातल्या सभेमध्ये बोलताना शिवसेनेबद्दल महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं होतं. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उल्लेख करताना शिंदे गट असा उल्लेख केला जात होता. मात्र आता परिस्थिती बदलली असून शिवसेना एकच असल्याचं अमित शहांनी स्पष्ट केलंय. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय? अमित शहांच्या पोटातलं विष ओठावर आलंय. नशीब अमित शहा बोलले नाहीत की एकनाथ शिंदे देशाचे पंतप्रधान आहेत, अशी टीका राऊतांनी केली. शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था. अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है. नशीब ते असं नाही बोलले की एकनाथ शिंदे हे आता देशाचे पंतप्रधान आहेत. ते तसंही बोलू शकतात. एकनाथ शिंदे ही अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे. शिवसेना कोणती हा निर्णय तुम्ही दिलात याच्यातच एक स्पष्ट झालेलं आहे की अमित शहा यांच्या दबावामुळेच
सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही आणि अमित शहा यांच्या दहशत आणि दबावामुळेच ईडीमुळे सातत्यानं शिवसेना फोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. तेव्हा काल जे म्हणाले हे त्यांच्या पोटातलं विष अमित शहांच्या ओठावर आलं. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा ही अमित शहाने एकनाथ शिंदेला दिली. तर यावर गिरीश महाजनांनी टोला लगावलाय. आता राऊतांकडे कधी ईडी सीबीआय जाते याची वाट पाहावी लागेल असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. मला वाटतं आधी ज्यांना जायचंय त्यांनी जावं, आम्हाला कोणाची गरज नाही असं म्हणायचं आणि परत मग आता मवाळ व्हायचं, मला वाटतं आता हे शक्य नाहीये. पूर्ण वाटा तुटलेली आहे, यांच्याबरोबर राहायला कोणी तयार नाही. आता तुम्ही किती आक्रमक झाला, किती घोषणा केल्या हॉलमध्ये बसून, तर तुमच्या मागे आता मतदार राहिलेले नाहीत, तुमच्या मागे लोक राहिले नाहीत. सगळे शिवसैनिक आता शिंदे साहेबांवर गेलेले आहेत, हे आपण आता बघतो आहोत. तो झाला विषय, मला वाटतं तो परवा विषय झाला. तो मला फोडून काढतील वगैरे, ठीक आहे. आपण बघू त्याच्याकडे कधी ईडी आणि सीबीआय जातं आणि त्यानंतर बघू आपण काय. मग वाट पाहणं काय हरकत नाही, यापूर्वी पाठवलेले आहे. बरं का, याचा अर्थ ईडी सीबीआय तुमच्या घरगडी आहेत ना. जेव्हा तुमच्या घरी ईडी सीबीआय येईल ना, तेव्हा बिळात लफाल तुम्ही, आत्महत्या कराल किंवा पक्षांतर कराल. आम्ही केलं नाही म्हणावं गिरीश महाजनला.